नमस्कार, माझे नाव आराध्या रावसाहेब पाटील. मी इयत्ता 4थीत शिकते. भटक्या, विमुक्त, गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी माजी मंत्री स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी माझे 2 विचार व्यक्त करणार आहे. बापू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खेड्यातून राज्याच्या राजधानीपर्यंत पोहोचले. केरेवाडीसारख्या दुष्काळी भागात जन्माला आलेले बापू स्वकर्तृत्वावर मंत्रालयातील राज्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊन मंत्र्यांच्या खुर्चीत आरूढ होतील हे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. परंतु संघटन, कौशल्य, माधुरवाणी, साधी राहणी, सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची सवय, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव यामुळे शिवाजीचे शिवाजीराव झाले. दुष्काळग्रस्त भागातील सर्वसामान्याचे दैवत झाले. राज्यातील तमाम धनगरांचे कैवारी ठरले. या महान व्यक्तीला नमन करून मी माझे भाषण थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा, अतिशय सुंदर. आपलं नाव सांगेल पूर्ण? नाव सांग, पूर्ण नाव सांग. आराध्या रावसाहेब पाटील. अतिशय सुंदर भाषण केलं. बापूंच्या जीवनचरित्रावर आणि बापूंच्या व्यक्तीच्या चरित्रावर आज छोटा मुलगा कृष्णा सरगर आपलं भाषण करतो. ते भाषण तेव्हा काही नाही का? सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कृष्णा संतोष सरगर. मी आज तुम्हाला शिवाजी शेंडगे बापूंबद्दल 2 शब्द सांगणार आहे. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, नव्या या युगाला सूर्य नावा पाहिजे, नव्या या युगाला सूर्य नावा पाहिजे. जातीपातीने कोरलेल्या या मायभूमीला बापूंसारखा माणूस पाहिजे, जातीपातीने कोरलेल्या या मायभूमीला बापूंसारखा माणूस पाहिजे. डोळ्यातून कोसळणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे, कारण बापू तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे, कारण बापू तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे. अहो सागराचं पाणी कधी आटणार नाही, बापूंची आठवण कधी मिटणार नाही. अहो सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि बापूंची आठवण कधी मिटणार नाही. अहो एकच जन्म काय. बापूंच्या बद्दल आपलं मनोगत व्यक्त करेल कुमारी आराध्या पाटील आले. कुमारी आराध्या पाटील बापूबद्दल. यानंतर राजवर्धन शेंडगे बापूच्या बद्दल अधिक भावना आणि आपली भाषण माननीय राजवर्धन शेंडगे. माझे नाव राजवर्धन विशाल शेंडगे. मी आता तुम्ही शिकतो. मी आज शिवाजीराव बापू शेंडगे यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने घ्यावे विनम्र विनंती. राज्याचे माजी मंत्री कवठेमंकाळ तालुक्याला केरेवाडीचे सुपुत्र दीनदलितांचे कैवारी, गोरगरिबांचे तारणहार, धनगर समाजाचे भागविधाते, समाजरत्न शिवाजीराव शेंडगे बापूंची पुण्यतिथी आहे. स्वर्गीय बापू म्हणजे दुष्काळ कवठेमंकाळ तालुक्याला पडलेले एक सुख स्वप्नच होय. हजारो युवकांना मुंबईत गोगोदी कामगार म्हणून कामाला लावून त्यांनी लाखो कुटुंबांना आधार दिला. बापूंचे संघटन व कौशल्य, सामाजिक कार्य पाहून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांना कवठेमंकाळ मतदारसंघात उभे केले व त्यात यशस्वी झाले. आरेवाडी येथील बापूंचे आरेवाडी येथील भव्य मंदिर हे बापूंच्या स्वप्नाचे मंदिर आहे. दुष्काळग्रस्त भागात सर्वसामान्याचे दैवत, राज्यातील तमाम धनगर समाजाचे कैवारी मनसा योजनेचे जनक बापांना जाते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय महाराष्ट्र. नाव सांग तुझं? राजवर्धन विशाल शेंडगे. राजवर्धन विशाल शेंडगे. 4थी. छान छान छान. अतिशय सुंदर भाषण केलंय. यानंतर 4 नंबरला आर्या खांडेकर आपली भावना व्यक्त करेल बापूंच्या बद्दल. अतिशय अल्पवयात बापूवर संस्कार करणं होणारे असे संस्कार होत राहतात. आर्या खांडेकर. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. पक्षाला पोहता येत नाही, माशाला उडता येत नाही, पक्षाला पोहता येत नाही, माशाला उडता येत नाही. शिवाजीराव बापू शेंडगे यांसारख्या हिऱ्याला कधी विसरता येत नाही, कधी विसरता येत नाही. दीनदलितांचे कैवारी, गोदी व माताडी कामगारांचे दैवत, धनगर समाजाचे एनटी आरक्षणाचे जनक, समाजरत्न स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. केरेवाडी सारख्या दुष्काळी भागातील खेड्यात जन्माला आलेले बापू
मंत्रालयातील राज्यमंत्र्यांच्या खुर्चीवर केबिनमध्ये जाऊन आरूढ होतील असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणे या स्वभावामुळे ते शिवाजीचे शिवाजीराव झाले. राज्यातील तमाम गोरगरीब धनगर समाजाचे कैवारी ठरले. एक सामान्य माणूस जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर काय काय करू शकतो हे बापूंनी करून दाखवले. बापू मुंबईला नोकरीसाठी केरेवाडी सोडून गेले. 4 पैसे मिळवायचा एवढाच त्यांचा हेतू होता. परंतु त्यांच्या संघटन कौशल्य आणि मनमोकळ्या व दिलखुलास स्वभावामुळे त्यांनी आजूबाजूचे कामगार एकत्र केले आणि ते राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, अतिशय सुंदर भाषण केलं. यानंतर तुझं नाव सगळं सांग बाळा. आर्या आप्पासाहेब खांडेकर. वा, खांडेकरनं अतिशय भाषण चांगलं केलं. यानंतर अनुष्का सरगर भावनाप्रती बापूप्रती आपली भावना व्यक्त करत्या. अनुष्का सरगर, 1-2 मुलं राहिल्यात, त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. विचार स्वच्छ, निर्णय ठाम. विचार स्वच्छ, निर्णय ठाम. विचार स्वच्छ, निर्णय ठाम. माझे नाव अनुष्का राजेंद्र सरगर. मी इयत्ता 7 मध्ये शिकते. 23 डिसेंबर हा दिवस बहुजनांचे कैवारी शिवाजीराव बापू शेंडगे यांचा आज स्मृती दिन आहे. त्यांना बापू या टोपण नावाने ओळखले जायचे. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता. ते कधीही कोणाला कठोर बोलत नव्हते. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री झाले. त्यांनी धनगर समाजाला एनटीचे आरक्षण मिळवून दिले. बहुजन समाजातील बरेचसे डॉक्टर, इंजिनियर झाले. बापू हे बहुजन समाजाचे आन बान शान होते. बहुजन समाजही बापूंवर खूप प्रेम करत होता. अशा या महान महापुरुषाला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. एवढे बोलून मी माझी भाषा संपवते. अनुष्का राजेंद्र सरगर. धन्यवाद. अतिशय सुंदर भाषण. यानंतर आदित्य पाटील बापूबद्दल आपली भावना व्यक्त करणार आहे. अतिशय लहान वयामध्ये 2 राहिलेत. शिवाजी बापू शेंडगे यांच्याबद्दल जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी बापू शेंडगे यांचा जन्म केरेवाडी या खेड्यात झाला. केरेवाडी ही त्यांची जन्मभूमी असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. त्यांचा जन्म धनगर समाजात झाला. त्यांनी धनगर समाजाला एनटीची सवलत मिळवून दिली. त्यांनी त्यांच्या कर्तबदारीवर त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून उठावदार कार्यकीर्ती केली. असे आमचे बापू होते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदित्य शंकर पाटील. आदित्य शंकर पाटील ही मुलगी अपंग असून सुद्धा बापूबद्दल भावना अतिशय सुंदर धडपड होती तिची. अपंग असून सुद्धा बापूबद्दल त्यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय छान आहे. सोहम सरगर आपली भावना व्यक्त करतोय. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुवर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजीराव बापू शेंडगे हे सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी गावचे एक नेते होते. ते प्रतिकूल परिस्थितीतूनही राज्याच्या राजकारणात आले. त्यांनी समाजकारणात खूप मोठे काम केले. त्यांच्या नावाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा प्रकाश अण्णा शेंडगे व बापूंचे पुतणे जयसिंग तात्या शेंडगे हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या नावाने विद्यालयही आहे. शिवाजीराव बापू शेंडगे विद्यालय गोरपडी गावामध्ये आहे. ते त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहे. ते राज्याच्या राजधानीपर्यंत पोहोचलेले एक महत्त्वाचे नेतृत्व होते. त्यांनी राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. धन्यवाद. योग्य. अतिशय सुंदर भाषण. सोहम सरगर यांनी आपल्या भावना व्यक्त केलेली. यानंतर अनन्या कोळेकर
नंतर यानंतर एक सेकंड लास्ट भाषण आहे, लास्ट भाषण म्हणून कार्यक्रम संपेल. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मी आज तुम्हाला शिवाजीराव बापू शेंडगे यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजीराव बापू शेंडगे यांचे संपूर्ण नाव शिवाजीराव कृष्णाजीराव शेंडगे. ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी ओबीसी बहुजन पार्टी स्थापन केली. सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील विधानसभेतून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे पुत्र प्रकाश शेंडगे व त्यांचे पुतणे जयसिंग तात्या शेंडगे हे या आपल्या वडिलांचा व चुलत्याचे वारसा हेरून आहेत. ते सक्रिय राजकारणात सहभाग घेऊन राजकारण कार्य पुढे नेत आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. छान. इकडे बाळा, इकडे बाळा. अतिशय सुंदर. यानंतर शेवटचे भाषण विठ्ठल राठोड शेणके बापूबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो. विठ्ठल राठोड हे शेवटचं आहे. यानंतर मी कार्यक्रमाचं आलोचन करतो आणि संपेल कार्यक्रम. आभारी मानणार आहे. नमस्कार, माझे नाव विठ्ठल प्रेमसिंग राठोड. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरेवाडी येथे शिकतो. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी तुमच्यासमोर माजी राज्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते. त्यांनी राज्यमंत्री पद मिळवल्यानंतर सर्वप्रथम धनगर समाजाला एनटीचे आरक्षण मिळवून दिले आणि आपल्या राज्याची सेवा केली. आपल्या उमेदीच्या काळात असुरक्षित आणि असंघटित कामगारांना एकत्र करून समाजात त्यांचे पत वाढविण्याचे काम बापूंनी केले. मुंबई गोदीतील कामगार आज स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. सेवानिवृत्तीनंतर या कामगारांना आर्थिक चिंता भासणार नाही इथपर्यंत सोय करून देण्याचे मोलाचे कार्य बापूंनी केलेले आहेत. एक सामान्य माणूस जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर काय काय करू शकतो हे बापूंनी दाखवलेले आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. छान बोलला. बापूंनी शाबासकी दिलेले आहे अण्णांनी. आभाराचा शेवटचा कार्यक्रम मी आपल्याशी हेतूच करतो. बापू वारून आज 24 वर्षे पूर्ण झाली. हेच टाईम होतं सकाळी बॉम्बे हॉस्पिटलवर भेटून बापूंचा देह प्रयाण करत होता मुंबई खानापूर मार्गे आणि बरोबर वाड्यामध्ये 8:30-9च्या दरम्यान हा गेलता. त्याच आज आम्ही साक्षीदार आहे. बापूचं जीवनचरित्र, बापूंच्याबद्दल राहणीमान, समोर माणसाला वागवण्याची पद्धत, नातेवाईकाला, मित्रांना. एक मित्राचा त्यांचा किस्सा सांगतो महाराज तुमच्यासाठी आणि आमच्या माणिक सरसाठी उपयोग पडेल. आमचे बापू ज्या वेळेला मंत्री झाले 1989ला, माननीय शरद पवार यांनी पशुसंवर्धन मंत्री त्यांना दिलं. एक छोटा किस्साने आभार मानून कार्यक्रम संपतोय. आणि बापू ह्या समाधीला, आईच्या समाधीला येडा काढत असताना आईच्या दर्शन घेणे म्हणून मंत्री आले. लाल देवाचा तापाची गाडी, मोठी पोलीस बंदोबस्त जोरदार होता. कुणाला कोण जात जाऊ देत, गर्दी आफाप होती. या भागातला मंत्री कधीच नव्हता आणि धनगर समाज तर कधीच नव्हता. कधी ते मावळकर म्हणून कोणतरी होते. त्यानंतर बापूंचा नंबर. आणि बापू म्हणजे तळागाळातून गेलेला कार्यकर्ता अशी बापूंची ख्याती होती. त्यामुळं इतकी आलोट गर्दी होती. त्या गर्दीमधून कुणाला कोणी जाता येत नव्हतं. पण अशामध्ये आपल्या एका मित्राला विसरायचं नाही असं म्हणून बापू समाजाला येडा काढताना माझे वडील आणि माझे चुलते लांब उभा राहते. पण तिची धडपड होती की बापू मध्ये भेटायची. पण पोलीस काय त्यांना सोडतात. PSI इन्स्पेक्टर 4-5 स्टार लावलेल्या कडेने बंदोबस्त. बापूंनी वर्ण समाधीत म्हणून बघितलं ते 2 पटकवाले आहेत. त्या पटकवाल्याला सांगितलं, बापून सांगितलं PSI ते सामावती 2 माणसं माझी पाठवले. त्याची धडपड आहे माझी मित्र बालपणीची. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी केलेलं काम बापूला केले साथ. असा त्या 2 मित्राला भगवान श्रीकृष्ण आमच्या सुदाम्याला जसा भेटतो तसं त्या 2 मित्र गळगळून भेटले, कडाडून मिठी मारली आणि ते नेत्रदीप सुख मी डोळ्यातून मी पाहत होतो. आज बापू नसतील पण त्याची आठवणी अनेक आहेत. अनंत उपकार केलेले माणसं या भागात आहेत. तर असा आमचा बापू, आमच्या बापूला मरून आज 24 वर्ष झाली. तुम्ही सर्वजण इथं आलात. खास करून महाराज इथं उपस्थित झाले. महाराजांनी त्यांच्या प्रबोधनातून बापूबद्दल जे काही सांगितलं ते अतिशय सुंदर आणि घेण्यासारखं आहे. आणि महाराजांनी बापूंना अण्णांना प्रवचन केले की माझे कीर्तन पुढल्या वेळी व्हायला पाहिजे. पेरणी खुला होती मीच पेरणार. असं पुढल्या वर्षी हा मोठा जंगी कार्यक्रम होणार आहे. आणि शेंडगे साहेबांनी सांगितले की रोपवे वर्ष आहे मोठा कार्यक्रम निमंत्रित देऊन करूया, सगळ्यांनी साजरा करूया.
निवडणुका सगळे होते, सगळे शांत होते पुढल्या वेळेला. आता इथं सगळेजण आले, उभं राहणारे आलेत, निवडणूक बापूचा आशीर्वाद घेण्यास सगळे येतात. इथं जात धर्म भेदभाव विरोधी पार्टी असली काही नाही. बापू म्हणजे सर्वच झाले. आता ही सार्वजनिक गोष्ट झाली आहे बापूची. आता शेंडगे फॅमिली बापू राहिले नाहीत. तसं असा कार्यक्रम अति सुंदर महाराजांनी केला, प्रवचन केलं आणि शेंडगे फॅमिली हा कार्यक्रम इतरांशी दिला. सुंदरपैकी जेवण आहे. तुम्ही सर्वजण गावागावातून जत गावातून केडीबीसी सांगोला कवटेमाकडून आला, सर्वांचा धन्यवाद देतो, सर्वांना आभार मानतो आणि फॅमिलीच्या वतीनं कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.